हार्दिक शुभेच्छा. बायकर्स लोकांना सूचना आहे, दरवर्षी बायकर्स येतात 100, जातात 98. कधी एखाद दुसऱ्याला इंजुर्ड होतो, मयत होतो, सिरियस डिसॅबिलिटी होते, तर तसं व्हायला नको. हॉबी आहे तुमची तर ती हॉबीप्रमाणे पाळा. मी पण सायकलिस्ट आहे, आयर्नमॅन आहे, स्विमिंग करतो, सायकलिंग करतो, रनिंग करतो. मी पण सायकलिंग करताना हायवेवरतीच करतो. हायवेवरती आपण जरी सगळे नियम फॉलो केलेत तरी समोरचा तो फॉलो करतो नाही करतो. काही व्हेकलमध्ये प्रॉब्लेम झाला, आपण जरी सेफ्टी गाडी चालवली, व्हेकलमध्ये एक प्रॉब्लेम येतो. जसं मी सायकलिंग करतो, तुम्हाला माहिती आहे सायकलिंग करताना टेक्निकल डिफेक्ट येतो. टेक्निकल डिफेक्ट असताना त्याचा इम्पॅक्ट आपला होतो. त्याच्यामुळे आपली नीज, एल्बोज, हेड. आत्ताच एक ॲक्सिडेंट झाला आहे मेंढवणला, बायकर्स होता, हेल्मेट बाहेर पडलं आणि त्याच्या डोक्याला लागलेलं. जवळजवळ 90% इंजुर्ड आहे. चान्सेस खूप कमी आहेत त्याचे. तर वाहतुकीच्या नियमांचं पालन करा, स्वतःची काळजी घ्या, तब्येतीची, आणि स्वतःच्या पूर्ण गिअर्स जे काय आहे बायकर्सचे सगळे गिअर्स अजिबात हलगर्जीपणा करू नका, निग्लिजन्स पण अजिबात करू नका. कारण का आपण हॉबी आहे तर ती हॉबीसाठी परत आजच्या दिवस हॉबी करा, परत काय असं नको व्हायला ना. ठीक आहे. और कुछ आपका कुछ एक आहे अजून तुम्हाला काय कॉम्प्लेंट वगैरे आमच्याकडून तुम्हाला 100% सहकार्य नाही जर तुम्ही वाहतुकीचे सर्व नियमन पालन केलं तर. त्याच्यात तुम्ही जर नाही केलं तर मग आम्हाला पुढच्यापासून असं करता येणार. तुमच्या बायकर्स वगैरे जे आहेत तर तुमच्या करता येणार. कट वगैरे मारा जाऊ नका. मला माहिती आहे तरी येतो तो जोश आणि त्या जोशमध्ये होतं. पण कसं होतं, आपल्या मागे आपली फॅमिली आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तर त्याचा त्रास त्यांना सगळ्यांना भोगावा लागतो. आपल्याला रोड तो मेरे हाथ में नहीं है ना, रोड तो मेरे हाथ में ही है ना, लेकिन वो भी प्रयास चालू है, एग्जॉस्ट लीगल करना चाहिए. आलोगे कितना खर्चा है मेरे को मालूम है. ठीक है. और कुछ मेरे को भी साइकिलिंग, मैं तो बॉम्बे साइकिलिंग करता हूँ. ये तो रोड बहुत अच्छा है, ये तो बहुत अच्छा है. मैं तो बॉम्बे से जा रहा हूँ, हालांकि बॉम्बे से वो तो बहुत खराब है रोड. अरे लेकिन रोड खराब है तो सबका फायदा है, डॉक्टर को फायदा है, सबको फायदा है. रोड फायदा है, कॉन्ट्रैक्टर को फायदा है. बरोबर. बिजनेस बाय बिजनेस, बिजनेस में रहना, बिजनेस आपको तो फायदा ही है ना. थैंक यू थैंक यू सर.